Hello everyone. So our next point is relationship development strategies. Relationship development strategies मध्ये 3 points आहेत. Organizational perceive approach, managing customer emotions, brand building through relationship marketing. So पहिला आहे organizational perceive approach. Organizational perceive approach means relationship marketing is an ongoing process of continuous interactions with the customer through multiple touch points and channels so as to build a bond between customers and the organization. It is not a tool or technique within an organization, but an organization perceive approach to establish long-term relations resulting in customer loyalty and a step ahead generating customer advocacy. आता ऑर्गनायझेशनल परसिव्ह अप्रोच मध्ये एकतर ही ब्रॉडर कन्सेप्ट आहे आणि कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे कस्टमर एकदा तुमच्याकडे प्रोडक्ट परचेस करून गेला की तिथेच रिलेशनशिप बिल्ड झालं किंवा तिथेच त्यांच्यातलं बॉन्डिंग जे आहे किंवा सेलिंग आणि परचेसिंग संपलं असं नाहीये. तर तो कस्टमर तुमच्याकडे परत आला पाहिजे आणि त्याने तुमचा रेफरन्स बाकीच्यांना पण दिला गेला पाहिजे. एक रिलेशनशिप बिल्ड करणं किंवा कस्टमर लॉयल्टी जी आहे तर ते ऑर्गनायझेशनल परसिव्ह अप्रोच मध्ये येतं. नेक्स्ट आहे मॅनेजिंग कस्टमर इमोशन्स. The ultimate objective was to achieve customer satisfaction, but today organizations have gone a step beyond that. They try not only to satisfy customers, but make efforts to generate customer delight, going beyond satisfaction. Customer satisfaction is when a customer gets a product or service as per expectations and perceives high value delivered to him or her. But customer delight is achieved when the customer gets some unexpected attributes in the product or service which changes the value perception, bringing delight and excitement. आता मॅनेजिंग कस्टमर्स इमोशन्स मध्ये प्रत्येक कस्टमरचे वेगवेगळे वीक पॉइंट्स असतात किंवा त्यांचे सॅटिस्फॅक्शन लेवल जी असते तर ती वेगवेगळी असते. लाईक मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर बघायला गेलं तर काही कस्टमर्स जे आहेत तर ते डिस्काउंटने अट्रॅक्ट होतात किंवा काही कस्टमर बाय वन गेट वन ने फ्री सॅटिस्फाय होतात किंवा ऍडिशनल फीचर्स किंवा क्रेडिट पॉइंट जर मिळणार असतील तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर कस्टमरच्या इमोशनचे त्यांना डिलाइट फील करणं फक्त सॅटिस्फाय नाही तर त्याच्यासाठी काय करता येईल तर कस्टमरचे जे एक्सपेक्टेशन आहेत तर त्याच्यापेक्षा त्यांना जास्त काहीतरी प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. म्हणजे आता सर्व्हिसेस मध्ये जर कन्सिडर करायला गेलं तर एखादं टुरिझम पॅकेज आहे तर त्या टुरिझम पॅकेज मध्ये जर त्यांना हेलिकॉप्टरची राईड आहे तरी ती फ्री दिली गेली आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे की बियॉन्ड एक्सपेक्टेशन त्यांना काहीतरी एक्सपिरियन्स मिळाला, सर्व्हिस मिळाली किंवा कॉम्प्लिमेंटरी काही गोष्टी आहेत लाईक फूड असेल किंवा एखादी राईड आहे, कुठले गुड्स किंवा सर्व्हिसेस असतील तर ह्या गोष्टी कस्टमरच्या इमोशन्सशी रिलेट करतात. तर ते मॅनेज करणं. आणि नेक्स्ट आहे ब्रँड बिल्डिंग थ्रू रिलेशनशिप मार्केटिंग. आता brand building is an integral aspect of business development. It not only increases the voice and customer awareness of a brand, but it also gives it an identity and worth. It includes enhancing a brand's equity directly through advertising campaigns and indirectly through promotions
such as event sponsorship. आता ब्रँड बिल्डिंग एकतर आपण CCPR मध्ये इमेज, कॉर्पोरेट इमेज, कॉर्पोरेट आयडेंटिटी ह्या गोष्टी बघितल्या. तर कसं ब्रँड किंवा ब्रँड बिल्डिंगच्या रिलेटेड आहे की ब्रँड बिल्ड कसा होतो, तर एकतर कस्टमरची लॉयल्टी, त्यांचं ब्रँड बद्दल असलेलं किंवा त्या गुड्स बद्दल असलेलं परसेप्शन, त्या कंपनी बद्दल असलेलं परसेप्शन. आता फक्त मार्केटिंग थ्रू ब्रँड बिल्ड करता येत नाही, तर कस्टमरला त्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागते. त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तर तो मॅटर करतो, म्हणजे माउथ पब्लिसिटी सुद्धा होते. आणि ब्रँड आयडेंटिफाय करायला त्यांना इझी जातं. आता जर कॅडबरीचं एक्झाम्पल घेतलं तर कॅडबरी हा ब्रँड आहे, ठीक आहे, पण तो इतका कस्टमरच्या माइंड मध्ये फिट बसलाय की एखादं चॉकलेट घ्यायला जायचं असेल तरी कस्टमर बोलताना कॅडबरी द्या म्हणून सांगतो. ठीक आहे, हे आहे ब्रँड इमेज. म्हणजे चॉकलेट भलेही अगदी किटकॅटचं घेऊ देत, पण बोलताना कॅडबरी द्या म्हणूनच सांगतात. किंवा नूडल्स जेव्हा घ्यायचे असतात तर तेव्हा मॅगी हे डोक्यात फिक्स बसलेलं आहे की मॅगीचं येल्लो पॅकेज, येल्लो पॅकेट असलेलं प्रोडक्ट मॅगी म्हणून विचारतात. मग भले बाकीच्या कंपन्या त्याच्यामध्ये आहेत. तर हे ब्रँड बिल्डिंग थ्रू रिलेशनशिप मार्केटिंग. आता त्याच्यामध्ये काही सब पॉइंट्स आहेत की ब्रँड बिल्डिंग कसं केलं जातं. फर्स्ट आहे ऑफरिंग कस्टमर्स डिस्काउंट ऑन सर्व्हिसेस, रिपीट परचेस. ठीक आहे, रिपीट परचेसच्या रिलेटेड आहे. तर ह्याच्यामध्ये एव्हरीवन लव्स अ गुड डील, therefore when customers return, it is a good idea to reward them for coming back. This does not have to be huge discount. It can just be a percentage of their bill. आता ह्याच्यात जर कन्सिडर करायचं झालं तर जेव्हा कस्टमर तुमच्याकडे पुन्हा पुन्हा परचेस करायला येतो, तर आता ऑनलाईन साईट्सचं कन्सिडर करायला गेलात तर तुम्हाला जास्त डिस्काउंट ऑफर्स मिळायला लागतात. मिड लाईफ जिथे तुम्हाला मेडिसिन्स अवेलेबल होतात, ऑनलाईन डिलिव्हरी मिळते मेडिसिन्सची. तर त्या साईटवरून जेव्हा तुम्ही औषधं मागवता तर त्याच्यानंतर पहिल्या तुमच्या ऑर्डरवर 20% डिस्काउंट असतो. किंवा त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा ऑर्डर करता तर ऍक्च्युली डिस्काउंटेडच प्रोडक्ट असतात, कारण डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून ते प्रोव्हाइड करतात. तर त्याच्यावर पुन्हा तुम्ही जितके वेळा मागवत जाल तितके वेळा त्यांचे डिस्काउंट असतात किंवा लिमिटेड आवर्स असतात की त्याच्यामध्ये त्यांच्या कस्टमरसाठी ते ऑफर ठेवतात. तर हे झालं ऑफरिंग कस्टमर्स अ डिस्काउंट ऑन सर्व्हिसेस. नेक्स्ट आहे गिव्हिंग रिवॉर्ड्स फॉर रेफरन्सेस. Giving the current customer rewards for referring other customers is yet another way to show the current customers that the firm appreciates their efforts. It also helps build up your customer database quickly. आता गिव्हिंग रिवॉर्ड फॉर रेफरन्सेस मध्ये तुम्हाला लिंक्स येतात किंवा तुम्हाला काही ऑफर्स किंवा कोड्स येतात. साधारण कन्सिडर करायला गेलं तर गुगल पे यूज करण्यासाठी रिवॉर्ड दिले जातात. म्हणजे जर मी समजा गुगल पे यूज करते तर मी जर ते तुमच्यापैकी 10 जणांना शेअर केलं की तुम्ही गुगल पे यूज करा आणि माझा रेफरन्स कोड जो आहे तर तो यूज करायला सांगितला, तर त्यांना काहीतरी 10 रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होतील की ते रेफरन्सने येत आहेत म्हणून, आणि माझ्या अकाउंट मध्ये 50 रुपये जमा होतील की माझ्या रेफरन्समुळे ते गुगल पे ला जॉईन झाले. हा झाला रिवॉर्ड फॉर रेफरन्सेस. नेक्स्ट आहे ऑफरिंग अपडेट्स.
firm can use social media like Facebook or Twitter extensively to post updates about its business. This will make customers feel like they know the firm and are familiar with it. आता सोशल मीडिया हा इतका इम्पॉर्टंट झालाय की त्याच्यावर प्रत्येक अपडेटेड न्यूज येते किंवा अपडेटेड इव्हेंट्स असतात. आता लोक लिटरली ऍडिक्ट झाली आहेत सोशल मीडियावर. तर त्याच्यावर कंपनीच्या बद्दल म्हणजे आता जसं कॅडबरी किंवा मॅगीचं एक्झाम्पल आपण बघितलं तर त्यांनी जर नवीन लॉन्च केलेलं प्रोडक्ट असेल किंवा त्याच्यात काही चेंजेस केले असतील, प्राइजेस कमी केल्या आहेत किंवा डिस्काउंट्स दिलेत, तर ह्या गोष्टी त्यांना सोशल मीडिया थ्रू कळतात आणि त्याच्यामुळे त्या बिझनेसशी किंवा त्या ब्रँडशी असलेलं त्यांचं बॉन्डिंग जे आहे तर ते खूप चांगलं राहतं. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन साईट्स ज्या आहेत तर त्यांच्यामुळे ते खूप अपडेटेड असतात. म्हणजे मिंत्रा असेल, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, कारण त्यांच्याकडे जेव्हा डिस्काउंट्स अवेलेबल असतात तेव्हा लगेच तुमच्याकडे असलेल्या ॲपवर नोटिफिकेशन येतं. ठीक आहे, म्हणजे ही झाली अपडेटेड इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आहे केअरिंग अबाउट कस्टमर्स. Brand relationship program is newly developed holistic approach to retain customers and create brand loyalty. It stands for all activities linked with relations exchange and transactional exchanges. It helps to establish, maintain and develop the relationship between a brand and its consumers. केअरिंग अबाउट कस्टमर्स, तुमचं जे काही प्रोडक्ट आहे किंवा कस्टमरची ब्रँड लॉयल्टी आहे तर ती कन्सिडर करून त्यांचा समजा एखादं प्रोडक्ट जर फॉल्टी असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर लगेच ते चेंज करून दिलं गेलं पाहिजे किंवा आफ्टर सेल सर्व्हिस जी आहे तर ती प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. म्हणून जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक गुड्स परचेस करतो, मग लॅपटॉप असेल, टीव्ही असेल, रेफ्रिजरेटर असेल, तर त्याच्यावर वॉरंटी पिरियड असतो की त्या स्पेसिफिक पिरियड मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर त्या कस्टमरला सर्व्हिस जी आहे तर ती प्रोव्हाइड केली जाते कंपनी थ्रू फ्री ऑफ कॉस्ट. नेक्स्ट आहे इम्पॅक्ट ऑफ ब्रँड रिलेशनशिप प्रोग्राम्स ऑन ब्रँड परसेप्शन. Improves customer perception of the brand, gives an opportunity to better know the brand, provides a chance to learn new things about the product category, aids to select among brands in that category, helps to discover new ways of consuming the product category. आता ब्रँड रिलेशनशिपचा इम्पॅक्ट काय होतो ब्रँड परसेप्शन वर, तर ब्रँड जो आहे तर तो आयडेंटिफाय करता येतो इझिली. त्याच्यानंतर सेम प्रोडक्ट जेव्हा अवेलेबल असतात किंवा त्याच्यासाठी ऑप्शन्स अवेलेबल असतात तेव्हा त्याच ब्रँडचे प्रोडक्ट जे आहेत तर ते कस्टमरला सिलेक्ट करता येतात, म्हणजे ते प्रेफरेबली ते प्रोडक्ट सिलेक्ट करतात. आता कॉस्मेटिक्स मध्ये जर कन्सिडर करायला गेलं तर खूप कंपनी अवेलेबल आहेत कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा. तर त्याच्यामध्ये समजा लॉरियलचे प्रोडक्ट यूज करणारा जर एखादा कस्टमर असेल तर समोर कितीही प्रोडक्ट असले तरी ते लॉरियलचे प्रोडक्ट यूज करणार. ठीक आहे, हे आहे ब्रँड रिलेशन आणि ब्रँड परसेप्शन. नेक्स्ट आहे सर्व्हिस लेवल अग्रीमेंट, that is SLA. A service level agreement is a part of standardized service contract where a service is defined formally. SLA is a tool of formalizing a relationship with the customers and is mainly used for having for high value customers. It is an agreement between two or more parties where one is the customer and the other are the
service providers. This can be legally binding formal or an informal contract. सर्व्हिस लेवल अग्रीमेंट मध्ये आता फॉर्मल किंवा इन्फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट असू शकतं. त्याच्यामध्ये समजा आपण एखादी सर्व्हिस डिमांड करतोय किंवा एक्सपेक्ट करतोय आणि त्याच्यावर प्रोव्हायडर आणि आपण जे कस्टमर आहोत किंवा सर्व्हिस घेणारे आहोत तर ते डील करतोय किंवा ऍग्री करतोय. आता समजा ट्रॅव्हलिंग, ठीक आहे, एखादी ट्रिप टुरिझम आहे, टुरिझम कंपनी आहे आणि त्यांचं पॅकेज जे आहे तर आपले नंबर ऑफ कस्टमर किंवा फॅमिली मेंबर्स जास्त आहेत तर त्याच्यामध्ये डिस्काउंट जर आपण मागितला आणि काही गोष्टी बार्गेन करून घेतल्या असतील तर तो पर्सन त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करायला तुम्हाला लायबल आहे. ठीक आहे, मग ते लीगल अग्रीमेंट असेल किंवा इन्फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट किंवा अग्रीमेंट कन्सिडर करू शकतो. म्हणजे फक्त तोंडी सांगितलं गेलंय की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा अशा हॉटेलमध्ये तुम्हाला थांबवलं जाईल किंवा जे काही असेल किंवा हेलिकॉप्टर राईड जी आहे ती फ्री दिली जाईल किंवा तिथे गेल्यानंतर किंवा तुमच्या ह्या पॅकेज मध्ये फ्लाईटचं तिकीट इन्क्लूड केलेलं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ट्रान्सपरन्सी ठेवून त्या फुलफिल केल्या गेल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे SLA कॅन बी अ कम्युनिकेशन टूल. The value of agreement is not just in a final product. The very process of establishing an SLA helps to open up communication. आता फक्त मी जर सांगितलं की मला अशी अशी ट्रिप प्लॅन करून हवी आहे आणि एवढ्या एवढ्या कॉस्ट मध्ये प्लॅन करून हवी आहे, तर म्हणजे ते फायनल प्रोडक्ट बनलं नाहीये. त्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचं काहीतरी गोष्टी असतील की कॉस्ट जास्त लागत असेल किंवा काय, तर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, कंटिन्युअस कम्युनिकेशन राहणार आहे की कदाचित मला माझी कॉस्ट वाढवावी लागेल की मी सांगितलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅनेज होत नसतील तर, किंवा मी सांगितलेली एखादी प्लेस जी आहे ती कॅन्सल करून माझ्या बजेटमध्ये मला ती ट्रिप प्लॅन करता येईल. तर त्याच्यासाठी आहे कम्युनिकेशन. नेक्स्ट आहे अ कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन टूल. An agreement helps to avoid disputes by providing a shared understanding of needs and priorities. And if conflicts do occur, they tend to be resolved more readily. जेव्हा विन विन सिच्युएशन किंवा बार्गेनिंग होत असतं तर तेव्हा जर त्याच्यात काही प्रॉब्लेम आले व्हाईल व्हाईल प्रोसेसिंग, तर त्याच्यामध्ये कम्युनिकेट केलं गेलं पाहिजे की जेणेकरून डिस्प्यूट होणार नाहीत किंवा आधीच प्रायर इंटिमेशन दिलं पाहिजे की कदाचित फ्लाईट तिकीट आहेत तर ते त्या दिवशी मिळणं अवघड आहे किंवा त्या दिवशी मिळायचं असेल तर त्याची कॉस्ट हाय जाऊ शकते, म्हणजे कॉन्फ्लिक्ट सुद्धा होणार नाहीत. नेक्स्ट आहे अ लिव्हिंग डॉक्युमेंट. This is one of its most important benefit. The agreement is not a dead end document that can be forgotten about. आता अग्रीमेंट जे आहे तर ते काय डेड एंड डॉक्युमेंट असणार नाहीये. म्हणजे अगदी तुम्ही सांगितलं होतं मग ते तसंच व्हायला पाहिजे किंवा अशा अशा गोष्टी आहेत. तर फॉर एक्झाम्पल फ्लाईटचे तिकीट्स वगैरे सगळे बुक झाले असतील पण एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे डिले झाला फ्लाईटला किंवा फ्लाईट कॅन्सल झाल्या असतील तर ती ट्रिप प्लॅन करणारे जे आहेत तर ते काय करणार आहेत, तुम्हाला दुसरा ऑप्शन जो आहे तर तो प्रोव्हाइड करणार आहेत किंवा तुमच्या ट्रिप शेड्यूल मध्ये चेंजेस होऊ शकतात. नेक्स्ट आहे अन ऑब्जेक्टिव्ह बेसिस फॉर मेजरिंग सर्व्हिस इफेक्टिव्हनेस.
त्याच्यामध्ये की components for an effectiveness SLA. आता SLA कसं मेजर करणार, तर फर्स्ट आहे SLA helps the service provider to maintain long-term relationship with its customer by establishing reasonable goals and objectives and predefined measures of performance. First one is accountability. This implies an SLA should clearly define the responsibilities of a customer and a service provider. A service provider should ensure um, whether the delivered service is effectively used by customer. The service provider should also ensure that the service is delivered on time. आता सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तर तो पण बाउंडेड आहे की कस्टमरला त्यांनी दिलेलं जे प्रॉडक्ट आहे किंवा जी सर्व्हिस आहे तर त्याचं युटिलायझेशन प्रॉपरली होतंय का, किंवा त्याची डिलिव्हरी जी आहे तर ती वेळेत झाली आहे का. तर आता गुड्सच्या रिलेटेड जर असेल तर जेव्हा आपण एखादी ऑनलाईन साईट वरून परचेस करतो तर त्यावेळेला आपल्याला सतत नोटिफिकेशन येत असतात की तुमचं पॅकेज जे आहे तर ते डिस्पॅच झालंय. मग ते आता कुठल्या एरियामध्ये आहे किंवा ते तुमच्या घरी येणार आहे, तर हे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला येत असतात. नेक्स्ट आहे परफॉर्मन्स लेवल. This mention the ways how the requirements of agreement would be fulfilled. आता अग्रीमेंट म्हणजे जे काही प्रॉमिसेस केले जात आहेत किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दाखवलं जाते 30 मिनिट्स डिलिव्हरी, मग 30 मिनिट्स मध्ये डिलिव्हर होतोय का खरंच प्रोडक्ट, तर ते आहे परफॉर्मन्स लेवल. नेक्स्ट आहे रेम्युनरेशन. दिस रेफर्स टू कॉम्पेन्सेशन प्रोव्हाइड बाय सर्व्हिस प्रोव्हायडर टू द कस्टमर इन केस ऑफ रिक्वायर्ड लेवल ऑफ सर्व्हिस परफॉर्मन्स इज नॉट मेट. जर आता 30 मिनिट्स डिलिव्हरी हे जर प्रॉमिस आहे आणि जर ती प्रॉमिस कम्प्लीट नाही झालं तर पिझ्झा फ्री, ठीक आहे. तर हा त्यांचा मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती आणि तसंच ते रेम्युनरेट करत होते की 30 मिनिट्स पेक्षा जास्त वेळ झाला असेल तर पिझ्झा फ्री मिळत होता लोकांना. नेक्स्ट आहे eliminate of SLA. First, overall objectives. The SLA should set all overall objectives for services to be provided. ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ते सेट केले पाहिजेत की सर्व्हिस मध्ये एक्झॅक्टली काय प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यातला परफॉर्मन्स असेल किंवा कॉस्ट आहे तर ती इम्प्रूव्ह केली गेली पाहिजे, टेक्नॉलॉजी अपग्रेड केल्या गेल्या पाहिजेत. Next आहे description of the services. The SLA should include a detailed description of the services. Each individual service should be defined. That there is a description of what the service is, where it is to be provided, and to whom uh, it is to be provided, and when it is required. आता सर्व्हिस डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा जर एखाद्या रेस्टॉरंट मध्ये आपण गेलो असू आणि समजा आपण 3-4 पर्सन एकत्र आहोत, तर जो पर्सन जी ऑर्डर देतोय ती ऑर्डर त्या पर्सनच्या समोर आली पाहिजे. तर हे काम जो आहे तर तो कोण करतो, वेटर करतो. जर ऑर्डर चेंज झाल्या म्हणजे समजा माझी ऑर्डर आहे तर ती माझ्या बाजूच्या पर्सनला दिली गेली आहे, तर तेव्हा ती सर्व्हिस फेल गेली. कारण ज्या पर्सनने जी सर्व्हिस जे प्रोडक्ट ऑर्डर केलंय, जे फूड ऑर्डर केलंय ते त्यालाच मिळायला पाहिजे. किंवा आपण जेव्हा ऑर्डर देत असतो तर तेव्हा सांगितलं जातं, जर वेळ लागणार असेल तर सांगितलं जातं, रेकमेंड केलं जातं. कदाचित एखादा प्रोडक्ट जर नवीन असेल, फूड आयटम नवीन असेल तर त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा त्याची मेथड कशी आहे ती सुद्धा एक्सप्लेन केली जाते कधी कधी. नेक्स्ट आहे परफॉर्मन्स स्टँडर्ड. The customer should state the expected standard of performance. This will vary depending on the service. Often a customer will want performance standards at the highest level. In practice, of standard might provide to be um, impossible, unnecessary, or very expensive to achieve. On the other hand, the service provider may well argue that service level should be set deliberately
low in order to guarantee that the service can be provided at the competitive price. आता परफॉर्मन्स स्टँडर्ड जे आहेत तर आता कस्टमर्स जे आहेत तर ते कम्पेअर पण करू शकतात दोन सर्व्हिसेस मध्ये, दोन हॉटेल्स मध्ये. म्हणजे तुमच्या कॉम्पिटिटरची डिरेक्टली कंपॅरिझन होते. मग ते कॉस्ट वाईज असेल, टेस्ट वाईज असेल, प्रोडक्ट क्वालिटी आणि सर्व्हिस इफिशियन्सी लेवलवर सुद्धा असेल. तर परफॉर्मन्स स्टँडर्ड आहेत तर ते इंडिव्हिज्युअल लेवलला आणि कॉम्पिटिटिव्ह ऑर्गनायझेशनला कन्सिडर करून सेट केले गेले पाहिजेत. नेक्स्ट आहे compensation or service credits. In any failure to achieve the service levels has the financial consequences for this service provider. This is most often achieved through the inclusion of service credit regime. ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हॉटेल्सच किंवा रेस्टॉरंटच एक्झाम्पल कन्सिडर करूया की एखादा फूड आयटम मागितला असेल आणि त्याच्यात समजा तो सर्व करताना सांडला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कचरा सापडला, तर अशा वेळी तो फूड आयटम चेंज करून दिला जातो किंवा ती फुल डिश जी आहे तर ती तुम्हाला पुन्हा बनवून आणून दिली जाते. ठीक आहे, म्हणजे कॉम्पेन्सेट करतात ते किंवा त्या फूड आयटमचं जे बिल आहे तर ते तुमच्या टोटल बिल मध्ये येत नाही. तर हे झालं कॉम्पेन्सेशन और सर्व्हिस क्रेडिट. त्याच्यानंतर क्रिटिकल फेल्युअर. क्रिटिकल फेल्युअर पण काइंड ऑफ सेम आहे, पण क्रिटिकल फेल्युअर जे आहे तर त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो की तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तर तो कॉम्पेन्सेट तरी करतो किंवा नेक्स्ट टाइम जेव्हा याल तर तेव्हा सुद्धा काही गोष्टी आहेत म्हणजे आता नेक्स्ट टाइम सुद्धा आलात तर तुम्हाला 20% डिस्काउंट फूड तुमचं जे काही बिल होईल त्याच्यावर. म्हणजे जर एखाद्या कस्टमरला जर फूड आयटम आवडला नसेल किंवा त्याच्यात काही इंग्रेडियंट्स मध्ये काही त्याच्या टेस्ट नुसार चेंजेस झाले नसतील तर ते एकतर बनवून दिले जातात, त्याच्यात कॉम्पेन्सेट केलं जातं. आणि दुसरी गोष्ट नेक्स्ट टाइम जेव्हा याल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला 20% 10% डिस्काउंट दिला जाईल. तर हे सांगितलं जातं किंवा एखादं कुपन प्रोव्हाइड केलं जातं की जेणेकरून तो कस्टमर जो आहे तर तो बाउंडेड राहील त्या बिझनेस ऑर्गनायझेशनशी. नेक्स्ट आहे रिलेशनशिप चॅलेंजेस. रिलेशनशिप मार्केटिंग हॅज सर्टन requisites. However, they are not same all the time since it will depend upon the stage and nature of the relationship with the existing or potential customer. The key aspect of marketing approach is not only to get customer and carry out transactions, but also maintain and enhance ongoing relations. To maintain continuous relationship with customers, firms have to invest heavily in technology and maintain customer marketing. The organizations must make to sophisticate and electronic modes of communication for better services. May be possible of size of organization is large. Small organizations may find it difficult to maintain its website. Choosing the right kind of technology or selection of good CRM manager is another challenge. Measuring the return on investment is a challenge. रिलेशनशिप मार्केटिंग मध्ये चॅलेंजेस काय आहेत तर तुमचा कस्टमर पोटेन्शियल किंवा एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर कॉम्पिटिटर अवेलेबल असल्यामुळे तो तुमचा लॉयल कस्टमर राहीलच ह्याची गॅरंटी देता येत नाही. तुमच्या कस्टमरशी रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी टेक्नॉलॉजिकल हेल्प जी आहे किंवा टेक्नॉलॉजिकली अपग्रेड राहणं इम्पॉर्टंट आहे. ते जर करता आलं नाही तर तुमचे कस्टमर्स रिटेन करणं हा डिफिकल्ट टास्क आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी मेंटेन करणं किंवा कस्टमरशी रिलेशन मेंटेन करताना स्पेंड होणारी कॉस्ट जी आहे तर त्या
लार्ज बिझनेस ऑर्गनायझेशन जे आहेत तर त्या बेअर करू शकतात. स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन साठी ते डिफिकल्ट टास्क आहे. नेक्स्ट आहे रिलेशनशिप मार्केटिंग इन कंझ्युमर सेगमेंट वर्सेस सर्व्हिस सेगमेंट. Consumer segment and relationship marketing. In case of consumer durable, relationships are credited and established through brand equity, marketing communication, and media. And personal contacts are rarely used to create relations. Quality and superiority of the product established in market help the organization establish long-lasting relation with customers. आता रिलेशनशिप मार्केट रिलेशन मेंटेन करणं किंवा क्रिएट करणं त्याच्यामध्ये ब्रँड इक्विटी किंवा मार्केटिंग कम्युनिकेशन मीडिया ह्याचा जितका रोल आहे त्याच्यापेक्षा जास्त रोल आहे लॉंग लास्टिंग रिलेशनशिप साठी की तुमच्या प्रोडक्टला बेस्ट क्वालिटी देणं आणि त्याच्यासाठीच्या सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड करणं. नेक्स्ट आहे सर्व्हिस सेगमेंट अँड रिलेशनशिप मार्केटिंग. Today, the boundaries between tangible and intangible products are blurred, and every product, even if it is a consumer durable, has intangible in terms of service component. The service segment still demands higher effort for relationship marketing. The tangible and intangible product म्हणजे तुमचे goods and services. तर आता त्यांचे जे काही मेजरमेंट आहे किंवा त्याच्यातलं कॅल्क्युलेशन जे आहे दोन सर्व्हिस मधलं किंवा प्रोडक्ट मधलं तर आता ही लाईन जी आहे तर ती ब्लर होत चालली आहे कारण कंपॅरिझन खूप जास्त केलं जातं कारण नंबर ऑफ सर्व्हिसेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर मग अशा वेळी त्याच्यामध्ये क्वालिटी प्रोव्हाइड करणं त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड जर काही अटॅच सर्व्हिसेस असतील किंवा गुड्स असतील अटॅच सर्व्हिसेस मध्ये काय कन्सिडर करू शकतो तर आफ्टर सेल सर्व्हिस जे आहे तर ती प्रोव्हाइड करणं किंवा जर एखादं व्हेइकल आपण परचेस केलं असेल तर त्याची सर्व्हिसिंग जी आहे जी काही त्यांचे लिमिटेशन्स असतील 5 किंवा 7 सर्व्हिसेस असतील तर त्या फ्री प्रोव्हाइड करणं किंवा पिक अँड ड्रॉप सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. तर ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर तुमचा कस्टमर जो आहे तर तो आपोआप तुमच्याशी लॉयल राहणार आहे. ठीक आहे. आता आपलं पहिलं युनिट संपलंय तर आपल्याला असाइनमेंट आहे तर ती कंप्लीट करायची आहे. जशी काल असाइनमेंट दिली होती त्याची CRM ची असाइनमेंट 5 क्वेश्चन आहेत. सगळं सेम आहे की PDF फॉर्मॅट मध्ये सबमिट करायचे आणि मुळात असाइनमेंट तुमच्या नोटबुक मध्ये लिहा, ती फोटो काढून स्कॅन करा आणि मग मेल करा. ठीक आहे. थँक्यू.